नमस्कार, सुरू.com या व्हिडिओ तुमचं स्वागत। मी विशाल बडे। मी आता बीड विधानसभा मतदारसंघातल्या एका गावात आहे। इथे मतदान सुरू आहे। आज मतदानाला सकाळी 7 वाजता सुरुवात झाल्यापासून उत्साहात लोक मतदान करतायत आणि इथलं मतदान कसं सुरू आहे मी काही लोकांशी बोलणार आहे। इथे काही लोक बसलेत, हे यादी बघतात, पहिले यांच्यापासून बोलतो। काय किती मतदान गावात? 2000 सुरू झालं का? हां, नाव आहे का यादीत? आहे ना। सगळ्याचं नाव आहे का? समजायचे हां, समजायचे किती आहे मतदान गावात? 2200। यादीत नाव आहे का सगळ्यांचं? हा, यादी आली का हातात? सगळ्याची यादी सगळी आली। सगळेच आली का? फक्त एक मनीषा गणेश भगवान राहिले, घरातलं एकच राहिलं का? एकच राहिलं, ते सापडा नाही। हां, बरी सगळे लोक याद्या बघतायत। गावकरी आहेत, इथं सगळे जमलेत। गावकऱ्यांसोबत बोलू। आत इथं मतदान केंद्र आहे। गावकऱ्यांशी बोलून या मतदारसंघातला कल आपण यापूर्वी जाणून घेतला होता की इथे वारं कोणाचं आहे, काय या मतदारसंघातल्या लोकांशी आपण बोललो होतो। पण आज मतदानाच्या दिवशी कसा उत्साह आहे, मतदान कसं होतं आहे, काय मी इथं बोलणार आहे। मतदान झालं का? नाही। तुम्ही कर्मचारी आहेत का काय? नाही, अनिल जगताप यांच्या तिथं प्रतिनिधी राहिले। तुम्ही प्रतिनिधी आहेत? कसं चालू आहे मतदानात? व्यवस्थित चालू आहे, शांत रीतीने, एकदम शांततेत चालू आहे। हो। कोणाची हवा आहे? अनिल जगताप त्यांचीच हवा आहे का? हो। आता हे गावकऱ्यांना बोलू बाकीच्या। हा, बोलू ना। मागले तुम्ही एक मिनिट माझं ऐका ना। हे जी तुम्ही ज्या रस्त्याने आला 2 किलोमीटर तागडगाव फाटा ते तागडगाव, हां आमचे आमदार साहेब अर्ध्या सरकारमध्ये सत्ताधारीमध्ये आमदार होते। तर एवढा 2 किलोमीटर रस्ता सुद्धा झाला नाही, तर मग आमच्या गावचा विकास किती झाला असेल? आमदार साहेब 5 वर्ष गावात सुद्धा आले नाहीत। आम्ही आमचे उमेदवार अपक्ष येत, पण त्यांनी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख असताना विविध जन आंदोलन केले, समाजसेवा केली आणि लोकात असणार उमेदवारी आणि एक खमक्या नेतृत्व आहे, ते 100% निवडून येतील हे एवढा मला विश्वास आहे। तुमच्या उमेदवाराला जरांगेचा पाठिंबा नाही मिळाला? अहो, 100% जरांगे पाटलाचाच पाठिंबा आहे त्यांना। पण भेटले नाही काल पाटील त्यांना? पाटीलाच्या गाडीत बसून ते 10 सर्कलमध्ये पाटलाने हिंडलंय। समजने वाले को इशारा काफी, दरबत जणाला पाटील फोन करू शकत नाहीत। त्याच्यामुळं जी मतदान आहे अनिल दादाला होणार ते 100% होत आहे। अनिल दादा निवडून येणार आहेत, यात तीळ मात्र शंका घेण्याची गरज नाही। पण त्यांना असं जाहीर पाठिंबा नाही दिला? जाहीर पाठिंबाचे संभ्रम निर्माण करणाऱ्याला लोकांनी मोठमोठे नेत्याला सोडित नाहीत। दादा तर एका जिल्ह्यापुरता नेता आहे, त्यांचे आरोप प्रत्यारोप होणारच आहेत। पण ज्या एका कुटुंबाने गेली 50 वर्ष सत्ता भोगली बीड जिल्ह्यामध्ये, त्यांनी कुठलाही विकास केला, कुठली MIDC आणली, काय आणलं त्यांनी? जसं प्रीतमताई खासदार असताना त्यांनी रेल्वे आणली, तसं क्षीरसागर कुटुंबाने आज त्यांचे 2 उमेदवार 2 पक्ष आहेत, त्यांनी एखादा प्रकल्प दाखवा। मी आज समजा जरी अपक्ष उमेदवाराचा प्रतिनिधी असलो तर मी जे आमच्या मागल्या खासदार होत्या, आम्ही त्यांना मतं केलते, त्यांनी 100% रेल्वे आणली की नाही डोंगरादऱ्यातून। तसं क्षीरसागर कुटुंब जयदत्तांना असतेन, योगेश भाई असन, गेले 40 वर्ष त्यांच्या नगर परिषद ताब्यात होती, त्यांनी काय केलं? संदीप भाईंनी 5 वर्ष काय केलं? आमचे उमेदवार साधे पंचायत समिती सदस्य नसताना सुद्धा जनसामान्याचे कामं करतात। मागं विविध मुलावर 400-450 मुलावर गुन्हे दाखल झाले, ते अनिल दादा जगतापनीच ते लोकांना सोडलं। आणि कुठल्या दवाखान्यात रक्त असेल, पेशंटला कमी पडत, अनिल दादा जगताप हजर असतात 24 तास। जनसामान्याची सेवा करणारा लोकप्रतिनिधी असावा, खमक्या नेतृत्व आमच्या बीड विधानसभेला असावा। माझ्या बीड जिल्ह्यामध्ये सुशिक्षित तरुण सरपंचाला बोलू। काय गावात कसं वातावरण चाललंय? गावात योगेश भाई क्षीरसागर यांचं वातावरण चांगलं आहे आणि जास्तीत जास्त मत पडणार। आणि बीड जिल्ह्याला क्षीरसागर कुटुंबाशिवाय बीड जिल्ह्यातला आमदार होऊ शकत नाही। आणि योगेश भाई हा उच्च शिक्षित आणि आमचे नेते जयदत्त क्षीरसागर त्यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे, त्याच्यामुळं इथं भ्यायचं काही कारण नाही। योगेश भाई हुशार आणि समय माणूस आणि डॉक्टर असल्यामुळं त्यांनी चांगली रुग्णाची सेवा केली। आणि तागडगावला जे योजना झाल्यात मुंडे कुटुंब क्षीरसागर कुटुंबाशिवाय झालेले नाहीत। काकू असत्या, जयदत्तांना असतील यांनीच, आणि मुंडे कुटुंब पंकजताई, प्रीतमताई या 2 कुटुंबांनीच विकासाचं काम आपल्या जिल्ह्यासाठी केलेलं आहे। आणि जयदत्त क्षीरसागर त्यांच्या पाठीशी असल्यामुळं आम्ही योगेश भायाबरोबर आहेत आणि योगेश भायाची हवा चांगली आहे। जयदत्त क्षीरसागरने आणि पंकजताईंनी बीड जिल्ह्याचा विकास केलेला आहे। क्षीरसागरशिवाय बीड जिल्हा जयदत्तांनी पाठिंबा दिल्यामुळे काम सोपं झालं की? हो, बिलकुल सोपं झालं, सोपं झालं, फायदा होतोय। हो,
इकडे कसा ट्रेंड चालला आजूबाजूच्या गावात, काय चर्चा? 80% 90% हां, घड्याळ. कसं होतंय मतदान, जाती होतंय का? नाही जाते ओबीसी समाज सगळा योगेश भायाकडे वेगवेगळा. हां, कसं जातीवर नाही होत, नाही नाही जाते. पण ते काही लोक तर म्हणले जातीवरच होते. पण योगेश भाया चांगला माणूस आहे, सुशिक्षित आहे चांगला म्हणून. आणि योगेश भायानी मोबाईल ना कसं होतंय मतदान? मतदान गडीला योगेश भाया. जाती होत आहे का? जातीवर नाही हा. होणार. विकास काम बघितलं जातं. आणि जिल्ह्यामध्ये मोबाईल बंद करा तुमचा. जिल्ह्यामध्ये क्षीरसागर कुटुंबे हां, आणि मुंडे कुटुंबे यांच्याशिवाय हे कोणाचं चालत नाही. हम्म. त्याच्यामुळे आता यावेळेस जयदत्तांनाचा आदेश आणि कीर्तनताईचा आणि पंकजाताईचा इकडे गर्दीत लोक मतदान करून आले जातात. कुणाचे बूथ एजंट आहेत? आम्ही साजन. कोण अपक्ष उमेदवाराचे? हो, अपक्ष उमेदवाराचे. मग तिकडे आज सोडून इकडे कसं काय आले? आता आलतो मी इकडे लगवीला. बरं इकडं काय म्हणताय, कसं काय चाललंय मतदान गावात? व्यवस्थित चाललंय, पण योगेश भाई पर्याय नाही आपल्याला. हां, त्यांचं कोणाची हवा आहे? योगेश भाई. मतदानाला लोकांनी गर्दी केली का? होतं की मतदान? व्यवस्थित चालू, व्यवस्थित काहीच अडचण नाही. किती मतदान गावात? आपल्या गावात 2200 मतदान असेल, 2200. हां, त्याच्यातून जवळ 90% योगेश भाईला होणार आहे. काही बरं काय बाबा मतदान केलं की नाही? नाही केलं आणखी. कोणाचं वार आहे इकडं? योगेश भायाचं. कसं काय? योगेश भाई योग्य राहील आम्हाला. संदीपांना 5 वर्ष पाहिलंच नाही आमच्याकडे, कोण आलंच नाही का? आलाच नाही. हां, आणि योगेश भाई आलते का इकडं? योगेश भाई नाही आला, पण नवीन तरुण पिढी आहे, हम्म. आला नाही. कोण होता आणखी, आता येईल इथून पुढं. हां, काय म्हणताय बाबा? काय नाही, ठीक आहे. काय मतदान झालं की नाही? नाही जायचं आता. कोणाची हवा आहे इकडं? योगेश भाई. योगेश भाईचे का? अख्ख्या गावात? नाही असं काही इकडे असतेच, काही तिकडे असतेच. हां, आता हा 90%. 90% 80% चालला. शेजारी रायमोला काय परिस्थिती आहे, काय? तिकडे कशाला विचारू आपण आपल्या हां, हे आहेत ना रायमोला फिरणारे. होय, कोण गेलते रायमोला गेलते की नाही? हां, तर कोण इकडं टपरीवर काही लोक बसलेत, आपण टपरीवर जाऊ. तुम्ही बाजूला इकडं काय कोणाची वार आहे इकडं? तुम्ही त्यांचा सोडा, तुम्ही बोला. हे शिक्षक आहेत, काय म्हणतात? कोणाच वार आहे इकडं? कोणाच हवा आहे इकडं? इथं या ठिकाणी जे आपले योगेश भाई आहेत, योगेश भाईचं नंबर 1चं वार आहे. हां, हो, या सर्कलमध्ये आजूबाजूला रायमोला इकडं हिरो शिवंगला. बाकी काय माहीतच नाही. हां, योगेश भाईचं वार आहे, बाकी काय माहित नाही. नाही तुमच्या गावात नाही हो, बाजूच्या गावात तुम्ही फिरत असताना ना बाजूच्या गाव सगळे योगेश भाईचं वार. सगळं पारळीत पण. पाडळी सगळीकडे. आणि मतदान कसं होतं? लोकसभेसारखं जाती होतं, कसं होतं? नाही जातीवादाचं काय नाही, सगळे लोक गुन्हेगार राहतात. हां, तसं काय थोडंफार चालतं, परंतु चांगले लोक तिकडचे. हां. हो, आणि सकाळपासून इकडं मतदान केलं का तुम्ही? मतदान नाही केलं? किती मत आहेत घरात? 6. तुमचं तर लयच मत आहेत मग घरात. एकाच घरात 6. मग कोणाचं वार आहे इकडे? योगेश भाई. गाव योगेश भाई म्हणायला लागले. आणि जगतापांचे प्रतिनिधी दिसले एक मला. हा, काय म्हणले? योगेश भाई नक्की. हां, तर इकडे गावकऱ्यांशी आपण बोललो. हे गाव मिक्स लोकसंख्या असलेलं गाव आहे. म्हणजे इथे काही मराठा समाज आहे, काही ओबीसी समाज आहे. तर ह्या गावात आपलं लोकांचं बोलणं ऐकलं की इथे मराठा समाज जो आहे, इथल्या लोकांचं म्हणणं आहे काही तुतारीच्या मागे आहे, काही अपक्षांच्या मागे आहे. तर योगेश क्षीरसागर यांच्यासुद्धा मागे काही लोक आहेत. ही परिस्थिती तुम्ही पाहिली. मतदान सुरू आहे. मतदान आज दिवसभर होणार आहे. संध्याकाळी तुम्हाला एक्झिट पोल पण पाहायला मिळतील. मी सुद्धा ज्या मतदारसंघात फिरलो तिथला एक्झिट पोल मी तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत आपण इथेच थांबतो. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.